भाजपचा भ्रष्टाचार आणि अहंकार सर्वोच्च सीमेवर पोहोचलाय आणि निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातील खेळणं बनलंय। त्यामुळे लोकशाहीला मोकळा श्वास घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्यामुळे जनता काय तो योग्य निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली। त्यांच्याशी संवाद साधला यूसीएन प्रतिनिधी राहुल जोशी यांनी। भाजपतर्फे विकासाचा मुद्दा उपस्थित केला आणि तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले, तसंच तुम्ही निवडणूक आयोगावरून देखील गंभीर आरोप केले आहे। काय सांगाल की या निवडणुकांवर या दोन्ही मुद्द्यांचा काय परिणाम होईल? परिणाम जो आहे तो काय होईल हे आता मतदारांनी अर्थात नागरिकांनी ठरवायचं आहे। मात्र जे चाललंय ते बरोबर नाही चाललंय। भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार, त्यांचा अहंकार आपली चरणसीमेवर पोहोचलेला आहे आणि निवडणूक आयोग जो आहे हा त्यांच्या हाताचं बावलं बनलेलं आहे आणि अशा वेळेस लोकशाही जी आहे ती धोक्यात आलेली आहे। लोकशाहीला पुन्हा मोकळा श्वास घेण्याच्या अनुषंगानं सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे, ही आमची त्यातलं असणारी भूमिका आहे। काँग्रेसनं मिशन 100 ही मोहीम सुरू केली होती, पण निवडणूक आयोगावरील आरोप पाहता तुम्हाला वाटतं की हे सोपं जाईल तुम्हाला? आम्ही आमचं काम करू, आम्ही कर्मठतेने पुढे जाऊ। आम्ही ना ज्योतिषशास्त्र आहे ना आमच्याजवळ जे EVM मशीन आहे त्याचा आमच्याजवळ ॲक्सेस आहे। आम्ही वैचारिक लढाई आणि ती लढाई आम्ही कर्मठतेने लढू। तिकीट वाटपावरून देखील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होते, पण तुमच्याकडनं पण समजावण्याचे प्रयत्न सुरू आहे, पण त्याचाही काही निवडणुकीवर परिणाम होईल का? नाही, आमच्या कार्यकर्ते जे आहेत ते एका गरिमापूर्ण याच्यामध्ये ते आहेत आणि सगळ्यांशी आमची संवाद आणि चर्चा सुरू आहे, त्यातून निश्चित मार्ग निघेल। जी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती काँग्रेसतर्फे, नागपूरवरती किती लक्ष केंद्रित राहील? नाही, नागपूर एक महत्त्वाची उपराजधानी आहे आणि नागपूर हे इथल्या आमच्या नेत्यांचा गड आहे आणि नागपूरमध्ये पूर्ण लक्ष राहील, त्यात कुठलंही दुमत। आपल्यासोबत होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ। त्यांनी निवडणूक आयोगासह भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत आणि मात्र आमचे प्रयत्न पूर्ण राहतील निवडणूक जिंकण्यासाठी, असंही त्यांनी सांगितलं। कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसोबत मी राहुल जोशी, यूसीएन न्यूज, नागपूर।